कालपासूनच माझ्या फीडमध्ये सतत करंजी आणि गुजियाच्या रील्स येत होत्या. तर मग माणसाची मेंटॅलिटी कशी असते ना, की जे बघितलं ते खाऊशी वाटतं. तर मग म्हटलं चला आज आपण पण बनवूयात करंजी. तर ह्या मी मैद्यापासून नाही, गव्हाच्या पिठापासून बनवल्या होत्या, कारण घरात मैदाच नव्हता. मग जे आहे त्याच्यात जुगाड करून मी करंज्या बनवल्या सकाळी सकाळी. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि बिट्टूला तर सकाळपासूनच बाहेरचा आरडाओरडा आणि कल्ला बघून रंग खेळायला जाण्याची इच्छा होती आणि तो सकाळपासूनच गेलता. आणि नंतर आहोंना सुद्धा घेऊन गेले, हे सगळे आले आणि त्यांनी आहोंना पण नेलं आणि सगळ्यांनी एकमेकांना कलर लावला. आणि ह्याचं तर काही कलरमध्ये काही इंटरेस्ट नव्हता, नुसता पाणी उडवत होता. त्याला ते पाणी उडवण्यातच खूप जास्त आनंद वाटत होता आणि मस्त पाणी वगैरे सगळं कलर वगैरे मस्त खेळून झालं. नंतर आहो घरी आले, मग आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यांना अचानक थंडाई पिऊशी वाटली. तर मग त्यांनी थंडाई ऑर्डर केली आणि मग मी पटापट बनवली. आणि खूप सिंपल आहे. मी ना 600 ग्रॅम दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये 60 ग्रॅम ही थंडाईची पावडर मिक्स केली आणि फक्त एवढंच करायचं आणि आपली थंडाई रेडी झाली. तर खूप जास्त काही तामझाम करायचं नव्हतं, फक्त मिक्सच करायचं होतं. आणि मग नंतर थंडाई वगैरे बनवली. मी तिघांचे 3 ग्लास पण भरले आणि मी जेवढी बनवण्यासाठी एक्सायटेड होते ना, तेवढीच आहो आणि बिट्टू ती थंडाई पिण्यासाठी एक्सायटेड होते. फटाफट मी एक साईडला बदामचे काप पण करून घेतले तर ते पण त्यावरती गार्निशिंगसाठी टाकले ना. अशा पद्धतीने मस्त अशी थंडाई रेडी झाली आणि आम्ही धुलीवंदन सेलिब्रेट केलं.